धार्मिक स्थळी आता सुरक्षा निर्बंध लागू. मानवत मधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरासमोरील गाभाऱ्याचं छत कोसळून झालेल्या अपघातामध्ये काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 20 जूनला घडली होती. या अपघातामध्ये अनेक भाविक जखमी सुद्धा झाले. या घटनेनंतर आता राज्य शासन ऍक्शन मोडवर आले. या संदर्भात ज्या परभणीमध्ये ही घटना घडली तेथील जिल्हाधिकारी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठं पाऊल टाकत धार्मिक स्थळी सुरक्षा निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आता हे निर्बंध काय आहेत ते जाणून घेऊयात. कोणतंही धार्मिक स्थापत्य स्थळ, सभा मंडप व सार्वजनिक वापराच्या इमारतींचं बांधकाम हे पूर्ण झाल्यानंतर सक्षम अभियंत्याकडून त्याचं स्थैर्य प्रमाणपत्र म्हणजेच स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश देऊ नये असे निर्बंध परभणीचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी लागू केले आहेत. आता हे निर्बंध नेमके कोणते आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात. यातला पहिला निर्बंध आहे देवस्थानं, मंदिरं, मशीद, चर्च, गुरुद्वारा, बुद्ध विहार, मठ अथवा इतर धार्मिक स्थळांवर नवीन बांधकाम, दुरुस्ती, विस्तार काम, जीर्णोद्धार, छताची दुरुस्ती, सभा मंडप उभारणी अथवा कोणत्याही प्रकारचं बांधकाम जर सुरू असेल तर त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी दर्शन, वास्तव्य अथवा प्रवेश यावर बंदी राहील. दुसरा निर्बंध आहे ज्या ठिकाणी हे बांधकाम सुरू असेल अशा संबंधित ठिकाणी प्रवेश निषिद्ध असल्याचा स्पष्ट फलक लावण्यात यावा. तिसरा निर्बंध आहे सर्व तहसीलदारांनी आपापल्या तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांची यादी तयार करून 15 दिवसामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करावं. चौथा निर्बंध आहे स्ट्रक्चरल ऑडिटचा जोपर्यंत अहवाल मिळत नाही तोपर्यंत अशा ठिकाणी गर्दी होणारे कार्यक्रम, यात्रा, उत्सव, धार्मिक सोहळे हे प्रशासनाच्या पूर्व परवानगीनेच आयोजित करावेत. पाचवा निर्बंध आहे स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये असुरक्षित घोषित झालेल्या इमारती या त्वरित रिकाम्या कराव्यात व त्या सार्वजनिक वापरासाठी बंद करण्यात याव्या. सहावा निर्बंध आहे 100हून अधिक व्यक्ती एकत्र येणाऱ्या ठिकाणी गर्दी व्यवस्थापन योजना, प्रवेश व निर्गमन मार्ग, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, स्वयंसेवकांची नियुक्ती, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली ही अनिवार्य राहील. सातवा निर्बंध आहे देवस्थान ट्रस्ट, व्यवस्थापन समिती अथवा संबंधित संस्था यांना सभा मंडपाची नियमित देखभाल, दुरुस्ती, गंजरोधक उपाययोजना, छत व खांबांची तपासणी करणं हे बंधनकारक राहील. आठवा निर्बंध आहे सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत वायरिंग काढून टाकावी, आर्थिंगची तपासणी करावी, शॉर्ट सर्किट प्रतिबंधक साधनं बसवावीत, विद्युत निरीक्षकांकडून तपासणी करून घ्यावी. असे सगळे निर्बंध राज्यातील सगळ्या धार्मिक स्थळांसाठी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लागू करण्यात आले. मानवत तालुक्यातील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेबाबत कठोर पावलं उचलली आहेत. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. या सूचनांचं उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन समिती, ट्रस्ट अथवा बांधकाम संस्था यांना झालेल्या दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पूर्वी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेल्या मांढरदेवी मंदिरामध्ये 25 जानेवारी 2005 रोजी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी भीषण चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये 340 भाविकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर प्रशासनाने यात्रेचं नियोजन आपल्या हातात घेतलंय. या मोठ्या अपघातापूर्वी गडावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा अंधश्रद्धा रोखण्यासाठी प्रशासनाची कोणतीही विशेष यंत्रणा नव्हती. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, ज्यामुळे प्रशासनाला मोठे आणि कायमस्वरूपीचे बदल करावे लागले. आणि आता परभणीत झालेल्या या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने भाविकांचं हित आणि सुरक्षितता लक्षात घेत धार्मिक स्थळी सुरक्षा निर्बंध लागू करण्याचा हा निर्णय घेतलाय. तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.